आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे आणि जय महाराष्ट्र। मी संतोष दावडे बोलतो, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 11। दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आमदार प्रकाशदादा सुर्वे व युवा सेना कार्यकारिणी सदस्य राजदादा सुर्वे व शाखा क्रमांक 11च्या वतीने दरवर्षी जवळजवळ 10 ते 11,000 वडापाव वाटप केलं जातं। आपण बघू शकता एवढी मोठी लाईन लागलेली आहे। आम्ही 5:30 वाजल्यापासून आता जवळजवळ 5,500 क्रॉस केलेले आहेत वडापाव। तुम्ही स्वतः इथे बघताय कधीपासून लाईन लागलेली आहे। आपले सर्व पूर्ण आपले उपविभाग प्रमुख राजेश कासारगी, मनीषा सावंत, दादांचे बंधू छोटे, नंदकुमार सुर्वे, कापटे साहेब आहेत, अशोक यादवजी आहेत, मनीषा ताई आहेत, सूर्यकांत कदम आहेत, असे आमची पूर्ण टीम, आमच्या महिला शाखा प्रमुख समीना माईमकर, अशी आमची पूर्ण टीम, पुन्हा नीता कदम, अशी मिळून पूर्ण टीम आज दिवस रात्र आम्ही मेहनत करून 2 दिवस पूर्ण कामाला लागून आज आमचा कार्यक्रम चांगल्यारीत्या पार पडत आहे। आणि दरवर्षी बाप्पाचा आता एक आजूबाजूचा महाराजा आपला सावरपाड्याचा महाराजाचा आगमन झालेला आहे। काही वेळात इथे आमदार प्रकाशदादा सुर्वे हे पण इथे उपस्थित राहणार। इथे महाआरती होते आपल्या स्टेजच्या समोरच, आपण बघू शकता बोरवलीचा महाराज विसर्जन आहे। तुम्हाला खूप मोठा आनंद होत आहे, पण दुःख पण होत आहे की 10 दिवस एवढा मोठा आनंद आणि उत्सव साजरा होतो आपला महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव गणपतीचा। पण आज जाताना बोलताना डोळ्यातून पाणी म्हणजे वाईट वाटतंय खूप, पण काय करणार। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आज सगळ्या गणेश भक्ताच्या भावना अशा आहेत की आभाळ दाटले, आभाळ भरले होते तू येताना, आभाळ भरले होते तू येताना आणि आज डोळे भरले तू जाताना, अशी सगळ्यांच्या आज भावना आहेत। आणि आमचे नेतृत्व आमदार विभाग प्रमुख श्री प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, गटप्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करण्यासाठी। शिवसेना पक्ष नेहमीच 80% समाजकारण करत असतो आणि 20% राजकारण करत असतो। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशदादा सुर्वे साहेब यांच्या सहकार्याने आम्ही 10-11 दिवसापूर्वी मागखेड्याच्या इथून जवळजवळ 50 बसेस लोकांना गावाला सोडण्यासाठी झाल्या होत्या आणि याच बाप्पाला आज आम्हाला निरोप द्यायला खरोखर वाईट वाटते। पण आज पक्षाची सेवा उत्तमरित्या शाखा क्रमांक 11 तर्फे इथे केलेली आहे। त्याच्यासाठी आमचे शाखा प्रमुख नवनिर्वाचित संतोष दावडे, आमची माईमकर समीना माईमकर शाखा प्रमुख आहे, रागिनी ताई आहे, अशोक भाऊ आहे, सूर्यकांत कदम, सगळे पदाधिकारी, प्रभाकर सुर्वे आहेत, सगळे उपशाखा प्रमुख, पक्षाच्या गटप्रमुख, प्रत्येक कार्यकर्ता आज इथे हजर आहे। आणि मीनाताईंना आणि मी प्रकाशदादांना, राजदादाला खरोखर धन्यवाद देईन। आज त्यांच्याबरोबर आम्ही अतिशय उत्तमरित्या गणेश भक्तांना निरोप देण्यासाठी ते उभे आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजदादा सुर्वे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज संपूर्ण सालाबादप्रमाणे आज जमलेलो आहोत। तर खरोखरच आज आमच्या शाखेमध्ये नवीन पदाधिकारी म्हणून ज्यांची शाखा प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे संतोष दावडे, खरोखरच आज यांच्या नेतृत्वामुळे आम्ही आज सर्व शेकडो कार्यकर्ते जमा झालेलो आहोत। आणि आज छत्रपतीचा गणपती ज्याचं विसर्जन आहे, मोठ्या उत्साहाने आज आम्ही गणेश भक्तांचं स्वागत करतोय। आणि या स्वागतासाठी आम्ही आज 10,000 भक्तांना सुविधा होईल अशी वडापाव, टेस्टी वडापाव आणि पाण्याची सुविधा केलेली आहे। आणि आज ते खाण्यासाठी लाखो शेकडो कार्यकर्ता आणि गणेश भक्त उपस्थित आहेत। तो खरोखरच आज तुम्ही लाईव्ह बघत असाल, आज या इथे हा नाश्ता करण्यासाठी गणेश भक्त आणि काजूबारातले सगळे नवसाला पावणारे गणपती इथे येत आहेत आणि त्याचा आस्वाद घेत आहेत। एवढं बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना।